अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, शिवशंकरांची ख्याती आणि कीर्ती आपण पाहत आहोत. ती ख्याती, कीर्ती आणि त्यांचे कार्य ज्ञानदेवांच्या पर्यंत आले. ते ज्ञानदेव सकलांचे माऊली झाले. इथून पुढे आईसे वाटे मरून जावे, ज्ञान याच्या पोटी यावे, जीव ओवाळून द्यावे, व्हावे जन्मोजन्मी हेच गा. योगी असून नामाचा, ज्ञानदेवे पुरस्कार केला साचा, हा मार्ग भगवंताचा सुलभ सकलासी केला गा. आईसी ही वरदा मूर्ती, ओळली आळशा कारणती, विश्वास जे घर मानती, स्थिर मूर्ती ज्ञानाची. ऐसा तो भोळा शिव, कार्य सम्राट तो देव, उद्धरले कोठ्यावधी जीव, भाव तैसा देव तो. ऐसिया एका शिवापासून, जाहले ज्ञानी कर्मी जपियांचे निर्माण. नामी योगी केले किती एक जण, तपी असंख्यात ते. एकाचे होते दोन, द्वयाचे ते शतजन, शताचे ते सहस्त्रजन, कोट्यावधीचा मेळ झाला. ऐसिया कोट्यावधीचे कारणे, अब्जावधीचे जाहले उद्धरणे, पर्यायाचा मूळ जाणणे, आदिनाथ शिवगुरु गा. अशक्य काय शिवासी, अशक्य ते शक्य करीसी, ऐसिया करी नियोजनासी, गुरुतत्वासी सांभाळितो. कृषी वा असो वा अध्यात्मा माझी, शिव ज्ञान सकळ गाजी, सर्वा माझी तोच विराजी, शिवजी भोळा चक्रवर्ती. कोणी म्हणती देव तुझला, कोणी मानिती तत्व तुझला, परी तू तो याहून आगळा, सोळा सकळाहून गा. पूजेची ना तुला आस, भावा कारणे पावतो भक्तास, सूर्य म्हणावे सूर्यास, अपेक्षेस कशास चवतो. शैव संप्रदाय फोपावला, जैसा सागरा सागर मिळाला, परी शिव सांगे जगाला, शिवलिंगाला पूजा तुम्ही. पूजा नका करू, लिंग हेच सकल गुरु, तेच होय तुम्हास तारू, गुरुवर जगागळा. प्रस्तुत ओव्यांचा आपण धावता भावार्थ पाहणार आहोत. गुरुशिवाय उपाय नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाहीच नाही. म्हणून संत जनाबाई सुद्धा, ज्ञानेश्वर महाराज पुरुष असून सुद्धा त्यांच्याबद्दल म्हणताना म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनी बा जावे बा तुझ्याच पोटी जन्मा यावे, जीव ओवाळून टाकावा हेच जन्मोजन्मी व्हावे. ज्ञानदेवानी भक्ती मार्ग सुलभ करण्याचे कार्य केले. योगी असून सुद्धा त्यांनी योगाचा प्रसार करण्याऐवजी ज्ञानाचा व नामाचा प्रचार करून भक्तांचा मार्ग सुलभ केला. त्याचा असा परिणाम झाला, भक्ती मार्ग काही समाजामध्ये गुंतलेला होता तो अवघ्या समाजाने अंगीकृत केला व कोट्यावधी लोक नामाला लागले. हे महाकार्य एकटा शिष्य करू शकतो. म्हणून ज्ञानेश्वरांना कोणी विचारले, हे तुम्हाला कसे साधले? तर ज्ञानदेव उत्तर देतात, हा ज्ञानो निवृत्तीने केला, यात माझे काहीच नाही. यातून एकच शिकावे, जीवनामध्ये गुरुचे स्थान अति महत्वाचे आहे, त्यास पर्याय नाही. अशी ज्ञानदेव रूपी वरद मूर्ती नामाकडे ओळली गेली.
त्यांनी विश्वाला घर मानले, घरास विश्व मानले नाही, कारण ती ज्ञानाची स्थिर मूर्ती होती. असा तो भोळा शिव कार्य सम्राट, तो देव कोट्यावधी जीवांचा उद्धार करतो नव्हे, भाव तसा देव होतो. अशा या शिवापासून ज्ञानी, कर्मी, जपी, तपी निर्माण झाले. एकाचे दोन झाले, दोनाचे शतजन झाले, शताचे सहस्त्रजन झाले. असा कोट्यावधीचा मेळा तयार झाला. नवे नवे अब्जावधी झाले, त्यांचे उद्धरण झाले. याला कारण आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. कारण गुरु शिष्य परंपरा तिथूनच निर्माण झालेली आहे. शिवाना काही अशक्य नाही. अशक्य ते शक्य शिव करतोच आणि गुरुतत्व सांभाळून करतो. अर्थात गुरुना सर्व अधिकार असतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.